पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुसळधार पावसाचा बुलेट ट्रेन प्रकल्पालाही फटका बसलाय। दिवा भिवंडी दरम्यान बुलेट ट्रेनचा कच्चा पूल वाहून गेलेला आहे। उल्हास नदीवरील लोखंडी कच्चा पूल वाहून गेलाय। मुख्य पुलाच्या बांधकामासाठी पुन्हा पूल बांधावा लागणार। कच्चा पूल बुलेट ट्रेनच्या कामात कुठलाही अडथळा या ब्रिजमुळे अद्यापही नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। मनीष, आपण पाहतोय पहिल्या मुसळधार पावसातच बुलेट ट्रेनचा कच्चा पूल वाहून गेलाय। तेजल, बघितलं तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीचा जो भाग आहे त्या परिसरामधून हा जातो आणि त्यामुळेच या बुलेट ट्रेनचं जे स्टेशन आहे, ठाणे स्टेशन जे आहे तिथे हा जो पाण्यावरती असलेला जो ब्रिज आहे, जो ऍक्सेस रोड म्हणून याला म्हटलं जातं। एकंदरीत ह्या ऍक्सेस रोड वरून जे बुलेट ट्रेन साठी या प्रकल्पासाठी जे काही सामान लागणार होते त्यासाठी हा ब्रिज उभा करण्यात आला होता। मात्र ज्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी या पुलाचा काही भाग जो आहे तो पडल्यामुळे आता हा ब्रिज मात्र पूर्णपणे निकामी झाला आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर बुलेट ट्रेनच्या कामासाठी सध्या तरी कुठल्याही पद्धतीचा अडथळा या ब्रिजमुळे नसल्यामुळे अशी माहिती आपल्यापर्यंत आहे। पण हा ब्रिज जो आहे तो कच्च्या स्वरूपात होता, त्यामुळे पुढे याला पक्क्या स्वरूपात करण्याची देखील प्रक्रिया होणार होती। पण मात्र तात्पुरता कच्च्या स्वरूपाचा हा ऍक्सेस रोड म्हणून याला ओळखलं जात होतं आणि हा ब्रिज जो आहे सध्या या जुलै महिन्याच्या पावसाळ्यात कोसळलेला आहे। तेजल, निश्चितच धन्यवाद मनीष, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।